कामाला लागावं, असं नाही की निवडणुका आल्या म्हणून. आणि जिथे जेव्हा जेव्हा मोदी, अमित शहाजी, देवेंद्र कोणी बोललं ना, निषेध रत्नागिरीत व्हायला, रस्त्यावर येऊन व्हायला. परवा मी एक कोणाचं तरी कोणी म्हटलं काय तो आहे ना अजित पवारचा आमदार, तो काहीतरी अमोल मिटकर, ती एक महिला बाई रस्त्यावर आली, तिने एक त्याचा फोटो लावला आणि चप्पल काढून ती मारत होती. टीव्ही वाले येईपर्यंत मारत होती चॅनलवर. एक ती गाव जमा करत नाही बसली, अजून पण येतात का नाही पाहिलं, तिने निषेध केला. काही का असे ना, त्याला धाडस, त्याला प्रामाणिकपणा, पक्षाची एकनिष्ठा ही दिसून येते. हो दिसून. चला, आपल्याला जाती पाती धर्माचं राजकारण करायचं नाही. सलोख हा एक ट्वीट पण त्याच्या अगोदर 15 दिवसापूर्वी केलं. सलोख आरक्षण आम्ही ठरवलंय, आरक्षण मराठ्यांना द्यायचं, कोणाचं ओबीसीचं काढून नाही, धनगरांचं काढून नाही, कुठल्या धर्म जातीचं आरक्षण न काढता भारतीय संविधानाच्या 15(4) आणि 16(4) प्रमाणे अधिकचं आरक्षण द्यावं, ही आमची संसदीय मागणी आहे. बसणारी संसदी त्याप्रमाणे द्या. त्याप्रमाणे कर्नाटकला मिळालं, तामिळनाडूने घेतलंय, हरियाणाने घेतलंय, 4-5 राज्यांनी घेतलंय. 69% आरक्षण मिळालंय. आपल्याकडे मर्यादा 52 वर आपण थांबलो. ते आम्ही बघू कायदेशीर लढाई. पण आपण आता निवडणुकीत अन्य वेळेस जात पात नाही. माझ्या मुस्लिम बांधवांना सांगायची इच्छा आहे माझी, ते तर मित्र आहेत माझे. हे जे उद्धव ठाकरेचं राजकारण आहे ना, हा स्वार्थी माणूस आहे, हा साहित्यिक माणूस आहे. मी त्याला ओळखतो. मी 39 वर्ष शिवसेनेत होतो. तो ना भावांचा झाला ना कोणाचा झाला. साहेबांबद्दल बोलणार नाही. त्याला मी जवळून पाहतो. तुम्ही मातोश्री 7.5ला बीएसटी चेअरमन ते मुख्यमंत्री आणि इथून निघेपर्यंत एवढी वर्ष 7.5ला माझी हजेरी असते. मी जायचो साठी. एवढा घराला त्यावेळेस पायच व्हायची वागणूक. हा कोणा चांगला म्हणणार नाही. एखादी गाडी घेऊन तुम्ही जर गेलात, आतमध्ये गेला, भेटला, मी असं ऐकून ना, हो गाडी विकला नाही, तुम्ही गेलात काय दुसरं कुठून पैसे करतो काय, तुला काय करायचंय. माझी एक सवय होती शिवसेनेत, नवीन काय घेतलं जायचो, उद्धवजी चला बघा माझी गाडी, पहिलेच सांगायचं, नंतर मागे बोलण्याचं. पण माझ्याशी का महाबद्दल का बोल. पण तुम्ही त्याच्या बोलण्यात येऊ नका. या निवडणुकीला बूथ आम्ही चेक केलं. गुन्हा गोविंदाने कोकणात आपण राहतो. मी जातपातीचा उल्लेख करा, आपण राहतो, सण एकत्र साजरे करतो. मी या वेळेला बिर्याणी खायला ईदला माझ्या मित्राकडे अमितकडे गेलो. तो अमित आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचा नाही मला. पण इथे तसं आमच्या रत्नागिरीत ते प्रत्येक नको विकले जाऊ नका. माणसाला किंमत असते, ती पैशाने मोजली जात नाही मोजली. आणि म्हणून मला तुमची रत्नागिरीची मी येईन आता वारंवार. ऑफिस पण केलाय, महिन्यातून 2दा येणार. अचानक पदाधिकाऱ्याला बोला, ये रे बाबा काय पद आहे, हा काय करतो जरा पदाधिकारी डायरेक्ट कुठे जातो, काय करतो, कोणाला शिवी घालतो, काय प्रश्न देतो, कळलं पाहिजे ना. असे असले पाहिजे. बांधवांनी पोस्टर लावण्यापासून वयाच्या 14 वर्षापासून सुरुवात केली शिवसेनेला. 1960 पोस्टर लावायची. तेव्हा मेनन विरुद्ध बर्वे विरुद्धच्या निवडणूक ना, तेव्हा मी 14 वर्षाचा. एवढी वर्ष आजही मी स्वतःला कार्यकर्ता म्हणून मी गावात जातो, कुठेही जातो. मी खुर्ची आणेपर्यंत थांबत नाही. मी पडवी जिथे जागा आहे तिथे बसतो. म्हणून सिंधुदुर्ग मला दादा म्हणून लहान मोठा संबोधतो आणि मान देतो. मी त्याला